गणपती बाप्पा मोरया. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बाप्पांच्या आवडीचे मोदक बघणार आहोत. तर इथे एका वाटीमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे मी 1 वाटी. त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. 1 गाजर किसून घेतलेला आहे. त्यानंतर मावा घेतलेला आहे थोडासा. चला आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया. मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण जो मावा घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊया. हा मावा साधारण आपल्याला 2 मिनिटं फक्त गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आपण आता त्यात टाकून घेऊया. तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने 5 मिनिटं मी छान मावा आणि खोबरं किस छान परतून घेतलेलं आहे. आपण आता जे गाजर किसून घेतलेलं आहे ते आता टाकून घेऊया. ते व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण जी पिठी साखर घेतलेली आहे ती पण छान व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायची. आता हे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे मोदकांसाठी आपण पिठी साखरच वापरलेली आहे. दुसरी साखर वापरली तर त्याला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे आपण पिठी साखर वापरलेली आहे. हे बघा, आता गाजर आणि आपण साखर टाकली आहे त्यामुळे जरा थोडंसं मिश्रण ओलव आलेलं आहे. हे मिश्रण छान 5 मिनिटं परतल्यानंतर आपण गॅस बंद करूया. हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत भाजता येईल ना, गॅस आपण मंद आचेवरतीच ठेवलेला आहे, त्यामुळे छान आपलं हे मिश्रणही छान भाजलं जातं. आता हे आपण थंड होऊन देऊया. त्यानंतर आपण साच्यामध्ये याचे मोदक बनवायला घेऊया. आपलं मोदकांचं सारण छान थंड झालेलं आहे. येथे मी एक साचा घेतलेला आहे मोदकांचा, त्याला तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं. आता आपण त्या साच्यामध्ये भरून घेऊया. आता हे सारण भरताना साच्यात एकदम शेवटपर्यंत गेलं पाहिजे. असं छान दाबून भरायचं म्हणजे मोदकांचा आकार खूप छान येतो. हे बघा, अशा प्रकारे मोदक मी करून घेतलेला आहे. आता राहिलेले सर्व मी मोदक बनवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपले सर्व मोदक बनवून झालेले आहेत. अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट होणारे असे मोदक आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.